ग्रामीण भागातील तरुणांची खूप मोठी अडचण आहे. विपरीत परिस्थितीला तोंड देऊन नैसर्गिक संकटांना, सामाजिक संकटांना, राजकीय धोरणांना या सगळ्या गोष्टींचा बळी पडून लाखोची फी भरून शिक्षण पूर्ण करतो आणि आपल्या कुटुंबाच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे तरुण निराशेत जाताना आपण पाहतोय. समाजामध्ये वाढलेली बेरोजगारी आणि मार्केटमध्ये सध्या उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्या या सगळ्यांची जर तुलना केली तर अतिशय तुटपुंज्या पगारामध्ये तरुण काम करताना दिसत आहेत आणि नाईलाजाने घर खर्च भागू शकत नाही आणि 15 ते 20 वर्ष शिक्षण पूर्ण करून आपला काहीच उपयोग झाला नाही. आणि या गोष्टीमुळे फार निराशेत तरुण जाताना दिसत आहेत. आमचा बाप आणि आम्ही हे नरेंद्र जाधवांच्या पुस्तकातलं मला त्यांचं एक वाक्य मला आठवतंय. त्यांचे वडील त्यांना नेहमी सल्ला द्यायचे. काहीही करा आयुष्यात, परंतु ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात तुम्ही अव्वल असलं पाहिजे, एक नंबर असलं पाहिजे. मग ते क्षेत्र कुठलेही असू द्या. तुझ्या आवडीनुसार क्षेत्र निवड आणि तुला करायचे ते कर. हे म्हणण्याचं स्वातंत्र्य आणि तेवढं सामाजिक भान आणि तेवढी आर्थिक परिस्थिती आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना मिळत नाही. त्याचा परिणाम त्याच्या करिअरला योग्य दिशा मिळत नाही. मित्रांनो, 12 वर्षापासून मी बँकिंग क्षेत्रामध्ये काम करतोय. परंतु 2007 साली म्हणजे अगदी माझ्या तारुण्यामध्ये 20-21 मध्ये असताना मला एक व्यवसाय खुणावत होता. तो म्हणजे शेळीपालन. पण परिस्थिती तशी नव्हती, भांडवल नव्हतं, सरकारी स्कीम कोणत्या माहीत नव्हत्या आणि करिअरच्या उंबरठ्यावर आणि शिक्षण घेत असताना डी.एड सारखी पदवी घेतल्यानंतर शिक्षकाच्या नोकरीची अपेक्षा असताना ह्या शेळीपालनामध्ये जर आपण पडलो तर आपल्याला लोक काय म्हणतील. करिअर निवडीमध्ये कुटुंबाची तशी साथ न मिळाल्याने मला नाईलाजाने हातात मिळेल ते पुस्तक आणि पदरात पडेल ती नोकरी अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं मी जवळपास 12 वर्ष आता नोकरी केल्यानंतरही मला हा व्यवसाय परत खुणावतोय. मित्रांनो, अशीच परिस्थिती या ग्रामीण भागातील अनेक तरुणांची आहे. म्हणूनच आज एक तुमच्यासाठी आवडीचा विषय घेऊन आलोय की ग्रामीण भागातील तरुणांनी करिअर निवडताना स्वतःच्या आवडीचा व्यवसाय का निवडावा, त्या निवडण्याचे नेमके फायदे काय आहेत आणि जर तुम्ही तसं केलं तर तुमच्या आयुष्यातली खूप मोठी वेळ आणि संधी तुमच्या वायाला जाणार नाही. आपल्यासारख्या संघर्ष करून स्वतःचा ठसा निर्माण करण्यासाठी पुढे येणाऱ्या आणि पडेल ते काम करण्याची तयारी असणाऱ्या तरुणांसाठी हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा, इतरांपर्यंत पाठवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी शैलेश आपल्या शिवम ॲग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, मी नेहमी शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन या संदर्भामध्ये ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या तरुणांची यशोगाथा आपल्यापर्यंत घेऊन येत असतो आणि त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर मित्रांनो, नोकरी आणि चाकरी करणारा माणूस कधीच इतिहास घडवत नसतो. स्वतःच्या आवडीने आणि हिमतीने परिस्थितीचा सामना करून जो माणूस टिकून राहतो त्याची आर्थिक प्रगती होते, सामाजिक स्थान बळकट होतं आणि त्याला आर्थिक स्थैर्य सुद्धा मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं आयुष्यभर तो समाधानाने जगू शकतो. हीच गोष्ट आपल्या बाबत घडण्यासाठी आपल्याला एक गोष्ट सगळ्यात सुरुवातीला लक्षात घ्यावी लागेल. आपल्या आवडीच्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करावं लागेल. मग आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचं म्हणजे काय? प्रत्येकाची आवड भिन्न असू शकते, त्याला मिळालेली परिस्थिती भिन्न असू शकते. त्याच्यामुळं ज्याच्या त्याच्या आवडीचा व्यवसाय वेगवेगळा असू शकतो. सल्ला घेताना मात्र सगळं सामाजिक भान आणि सगळ्या गोष्टींची आकलन असलेल्या व्यक्तीकडून घ्या. आपण ठराविक व्ह्यूने, ठराविक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांचा सल्ला घेतो आणि आपल्या करिअरला त्याच ठिकाणी लागतो आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय की ग्रामीण भागातील बऱ्याच तरुणांना योग्य मार्गदर्शन न मिळालेलं त्यांचे करिअर आणि त्यांची वेळ आयुष्यातली वायाला गेली आणि एकदा वेळ निघून गेली, वय निघून गेलं की त्या व्यक्तींना ह्या गोष्टी करता येत नाही. मित्रांनो, आयुष्यात काही करण्याची एक वय, वेळ आणि उमेद ही ठराविक वयापर्यंतच असते. त्यामुळे स्वतःच्या आयुष्यामध्ये हा वेळ अजिबात वाया घालवू नका. आयुष्यात झोप कधीही घेता येईल, परंतु आयुष्याच्या प्रगतीसाठी आणि कल्याणासाठी तुम्हाला जर झेप घ्यायची असेल तर ती एका ठराविक वयातच घ्यावी लागते. म्हणून आपल्या करिअर निवडीचा निर्णय हा लवकरात लवकर घ्या. जरी तुम्ही शिक्षण घेत असाल तरी आयुष्यात आपले पुढे काय करायचे, आपली आवड कोणती, त्याप्रमाणे स्वतःमध्ये कौशल्य आत्मसात करून घ्याल तर नक्कीच आयुष्यामध्ये तुम्ही पुढे जाल.
मार्केटमध्ये असणाऱ्या संधींचा तुम्हाला योग्य वापर करावा लागेल. मित्रांनो, ग्रामीण भागातील तरुणांना मला हेच सांगायचे की संधी नक्कीच भरपूर आहे. शेती क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये संधी आहे. जवळपास शेतकऱ्यांच्या 80 ते 90% मुलांना शेती कशी करावी हे माहीत नाहीये. त्यामुळे या करिअरमध्ये असणाऱ्या ज्या संधी आहेत त्या तुम्ही आता दौडू नका. शेती क्षेत्रामध्ये भरपूर संधी आहेत. त्याच पद्धतीने पशुपालन असेल, बाजारपेठेमधलं विक्री व्यवस्थापन असेल, आयात निर्यात जो आहे म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय असेल किंवा व्यापारी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही कोणताही व्यवसाय निवडू शकता. आधुनिक तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना पुरवले जाणारे जे अवजार आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर काही इंजिनिअरिंगच्या काही संधी असतील तर त्या तुम्ही शोधू शकता. अशा बऱ्याच प्रकारच्या करिअरच्या संधी या क्षेत्रामध्ये आपल्याला आहेत. मग नेमकी आपली आवड कोणती आहे ती आवड ओळखा. मग करिअर घडण्यासाठी तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी फक्त आवड ही गोष्ट महत्वाची नसते. त्या आवडीबरोबर ती तुम्ही त्या व्यवसाया संदर्भामध्ये असणारी स्किल्स म्हणजे ती कौशल्य त्यात काही सातत्य ठेवावं लागतं. योग्य पद्धतीने नियोजन करावं लागतं. थोडक्यात काय, पॅशन प्लस स्किल प्लस पेशन्स प्लस प्लॅनिंग ह्या चारही गोष्टी एकत्र आल्यानंतर सक्सेसफुल. कधीतरी कमी पगाराच्या नोकरीवरती काम करणाऱ्या आणि शहरात जाऊन स्वतःला नोकरदार समजणाऱ्या मित्राची काय परिस्थिती ना हे जरा एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करा. गावाकडे आल्यानंतर सुटाबुटात येणारा तुमचा मित्र किती हालाकीत जगतोय हे त्याच्याशी व्यवस्थित गप्पा मारल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि खरंच तो तुमच्या जवळचा असेल तर तुम्हाला हे सांगू शकतो की तो किती वाईट परिस्थितीमध्ये जगतोय. शहरामध्ये हे खुराड्यामध्ये राहणं आणि गलिच्छ वातावरणामध्ये जगणं आणि आपल्या मुलांच्या करिअरची वाट लावणं आणि स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करणं याच्या पलीकडे शहरात राहणं म्हणजे काहीच नाहीये. कुणी कुणाला चार आण्याची बडीशेप सुद्धा त्या शहरामध्ये देत नाही. ग्रामीण भागामध्ये आपण एकमेकांचा हात धरून प्रत्येकाच्या संकटामध्ये एकमेकांना मदत करत असतो. कुणी कुणाच्या शेतामधल्या 4 मिरच्या 4 वांगी एकमेकांना आनंदाने 4 शेंगा शेवग्याच्या देत असतो. तिथं तसं नसतं. प्रत्येक गोष्ट उसण्यासारखी असते. आपल्या मुलांचं आरोग्य, मुलांचं भवितव्य आणि त्याच पद्धतीने आता वाढणाऱ्या गुन्हेगारीकडे जर पाहिलं आणि लोकांच्या विकृत मानसिकतेकडे पाहिलं तर गड्या आपला गावच बरा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच मित्रांनो, करिअर निवडताना आपल्याच गावामध्ये आपण राहून आपल्या माणसांमध्ये राहून समाधानाने आपण आपला व्यवसाय करू शकतो. आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो. सगळ्यात महत्वाचं आपलं कुटुंबाला स्थैर्य मिळू शकतं. आपल्या आईबापांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता नोकरी पुरेशी नाही. स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आता नोकरी पुरेशी नाही. ग्रामीण भागातला तरुण पशुपालन करू शकतो, मत्स्यपालन करू शकतो, हॉटेल व्यवसाय करू शकतो. जर तुमच्या गावाजवळून घराजवळून एखादा महामार्ग गेला असेल तर तुम्ही हॉटेल व्यवसाय करू शकता. सध्याच्या परिस्थितीला अनुकूल असणारा तुमच्या परिसरामध्ये जर काही कोणत्या पद्धतीची पिकं घेतली जातात त्या पद्धतीने इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करू शकता. त्या पिकांच्या संदर्भामध्ये लागणाऱ्या वेस्टर्न म्हणजे बॉक्स असतील, पॅकिंग असतील या संदर्भामध्ये व्यवसाय करू शकता. जर ऊस असेल तर गुळा संदर्भामध्ये बाय प्रोडक्ट बनवणारा. तर तुमच्या व्यवसाय आसपास जर दूध जास्त प्रमाणामध्ये निर्माण होत असेल, दुधाचा व्यवसाय जास्त असेल, दूध प्रक्रिया करणारा व्यवसाय असेल, जर तुमच्या आसपास हॉटेलिंग भरपूर असेल आणि लोकांची सधनता असेल तर तुम्ही हा मटन मार्केटसाठी शेळीपालन आणि मेंढीपालनाच्या क्षेत्रामध्ये काम केल्याचा खूप मोठा फायदा तुम्हाला होऊ शकतो की कामावर जाण्याचं ओझं तुमच्यावर राहत नाही. जास्तीत जास्त वेळ तुम्ही काम केलं तरी तुम्हाला थकवा येत नाही. संकटाचा काळ आल्यानंतर पगारापुरतं काम करणारे लोक ही माघार घेतात, परंतु आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस त्या संकटांना तोंड देऊन काही स्वतःमध्ये स्किल तयार करतो आणि त्या स्पर्धेतून तो टिकून राहतो आणि तो त्या संकटातून पुढे निघून गेल्यानंतर तो त्या ठिकाणचा मास्टर बनत असतो. त्याच्या क्षेत्रातला मास्टर बनत असतो. त्याचे स्किल डेव्हलप होत चालतात. येणारे जे वारंवार बदलत जाणारी टेक्नॉलॉजी तो आत्मसात करत राहतो आणि त्या पद्धतीने तो निर्णय घेतो. आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो हे आपल्याला जर उत्पन्नाचं खात्रीशीर उत्पन्नाचं साधन वाटत असेल तर मित्रांनो तुम्ही चुकीचा विचार करत आहात. तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करतात हा सुद्धा कोणाचा तरी व्यवसायच आहे. जो माणूस तुम्हाला खात्रीशीर पणे उत्पन्न देतोय त्या माणसाला सुद्धा खात्रीशीर उत्पन्न त्याच्यातून जास्त मिळतंय म्हणून त्यातला काही वाटा तुम्हाला खात्रीशीर उत्पन्न म्हणून दिला जातो. त्यामुळे नोकरी हे सातत्यपूर्ण उत्पन्न देणारं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा तो बघण्याचा दृष्टिकोन आहे मित्रांनो तो सुद्धा कोणाचा तरी व्यवसायच आहे. हे लक्षात ठेवा. स्वतःचा व्यवसाय छोटा असू द्या पण स्वतःचं साम्राज्य असणं किती महत्वाचं आहे
हे तुम्हाला कालांतराने लक्षात येईल. ज्या लोकांनी 10 ते 12, 15 वर्ष नोकऱ्या केल्यात ना, त्या लोकांशी बरोबर कधीतरी गप्पा मारताना पहा. ती लोक सांगतील की हीच तुमच्या करिअरची योग्य वेळ आणि संधी आहे आणि आवडीच्या क्षेत्रात पडून तुम्ही आत्ताच कुठेतरी यामध्ये काम करायला सुरुवात करा. आता सध्या नोकऱ्या तर मिळतच नाहीत, परंतु नोकऱ्या मिळत नाही आणि नोकरी टिकावी आणि आपल्यानंतर येणारे अनएम्प्लॉयमेंट किंवा बेरोजगार तरुण इतका त्यांचा दबाव सध्या यंत्रणेवरती इतका आहे की प्रशासन याचा गैरफायदा घेऊन लोकांचे पगार वाढवत नाहीये. वाढत्या महागाईचा कसलाही विचार नाहीये. कामगार कायद्यांचं तर अगदी सर्रासपणे उल्लंघन चाललंय. प्रशासनाकडे त्याची डोळेझाक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या निगेटिव्ह वातावरण जरी असलं तरी त्याला एकमेव पर्याय आहे तुमच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर निवडणे. जर कमी वयामध्ये जर तुम्ही हा निर्णय घेतला असेल, कोणत्या क्षेत्रामध्ये जायचा हा निर्णय घेतला असेल, तर अगदी तुम्ही लवकरात लवकर सेट व्हाल, तर तुमची आर्थिक बाजूही लवकर तयार होते आणि ज्यावेळी तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊन पडणार आहेत, त्याच्या अगोदरच तुम्ही स्थिर झालेला असाल, तुमच्यामध्ये आर्थिक स्थैर्य असेल, सामाजिक स्थैर्य असेल आणि सगळ्यात महत्वाचं आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करण्याचं समाधान तुम्हाला असेल. परंतु या नोकरीमध्ये काम करणारा तरुण हा दबावाखाली काम करतोय. अगदी उच्च शिक्षित तरुण तरुणी सुद्धा व्यसनाधीन होताना आपल्याला दिसत आहेत. त्याची कारण सुद्धा हीच आहे. ह्यांना गाढवासारखं काम या लोकांकडून करून घेतलं जातं. त्यांना देत असलेल्या पगारापेक्षा कितीतरी पटीने त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं. त्यांना मानसिक त्रास किती होतो या गोष्टींचाही विचार न करता त्यांच्याकडून काम करून घेण्याचा आणि जास्तीत जास्त नफा कमवण्याचा कॉर्पोरेट लोकांची जी धोरण आहे याला तर तुम्ही बळी पडू नका. नोकऱ्या तर फार कमी प्रमाणामध्ये राहिल्यात. पण तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर जर तुम्ही लवकरात लवकर निवडलं तर नक्कीच त्याचा भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. त्या अगोदरच तुम्हाला माझं उदाहरण देऊन सांगितलं. 12 वर्षापासून एका फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये बँकेमध्ये काम करत असून सुद्धा मला जो सुरुवातीला करिअरच्या सुरुवातीला तारुण्यामध्ये जो व्यवसाय मला आवडत होता की ज्या व्यवसायामध्ये मी काम केलं पाहिजे असं वाटत होतं, तोच व्यवसाय मला आज पुन्हा करायची वेळ आलेली आहे. म्हणजे मला आर्थिक स्थैर्य किंवा समाधान मिळण्यासाठी मला हाच व्यवसाय परत खुणवत असेल तर मित्रांनो तुमच्या सुद्धा ह्याच गोष्टी पुढच्याच ठेच मागचा शाणा याप्रमाणे उद्या जाऊन तुम्हाला परत ह्याच गोष्टी कराव्या लागणार असतील किंवा 10 वर्ष तुमच्या करिअर मधले वायाला जाणार असतील तर नक्कीच आज जर तुम्हाला एखादा व्यवसाय खुणावत असेल तर त्याची पूर्वतयारी व्यवस्थित करा. त्याच्यासाठी लागणारे कौशल्य तुम्ही आत्मसात करा आणि त्यासाठी लागणाऱ्या कामाचं आणि वेळेचं आणि पैशाचं व्यवस्थितपणे प्लॅनिंग करा. सक्सेसफुल करिअर तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो आवडीचं क्षेत्र ओळखा, निवडा आणि लागा तयारीला. तुम्हाला सुद्धा एखादा व्यवसाय आवडत असेल, त्या व्यवसायामध्ये करिअर करायचं असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने मार्ग मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विषय सुचवा. त्या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करू शकतो. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, इतर मित्रांपर्यंत पाठवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. जय जवान, जय किसान.